शेवटी ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. क्रांतिज्योती वर्षातला पहिला हिट ठरेल की फ्लॉप, याचं उत्तर आहे हा दोघांच्या मध्ये हेलकावे खातो. त्यातल्या त्यात तो फ्लॉपच्या बाजूला जास्त झुकतो. मातृभाषा जपणं हा ज्वलंत विषय आहे, पण त्याला सोडून तो इकडे तिकडे भरकटत राहतो. कथा, कलाकार, डायलॉग्स आणि त्यांच्या भावना या कनेक्ट होत नाहीत, कारण मेकर्सला सर्व काही खूप पटापट दाखवायचं आहे. अमय बळजबरीने विनोद करतो आणि ते पात्र जरा जास्तच ओव्हर वाटतं. सचिन खेडेकर हे नेहमीप्रमाणेच आउटस्टँडिंग आहेत आणि तेच क्लायमॅक्स मध्ये कथेला सावरतात. त्यात पटकथा या सिनेमाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. शाळा पडणार हे सुरुवातीला समजतं, पण त्यानंतर एन्जॉय करणं, शैक्षणिक सहल काढून डान्स करणं हे जरा बनावट वाटतं. त्यात मध्येच कुणीतरी इमोशनल होतो, मध्येच कुणाला तरी हुक्की येते की आपण तर शाळा वाचवण्यासाठी एकत्र आलोय, आणि 2.5 2 तासांचा टाइम ड्युरेशन असता तर चांगलं झालं असतं. या व्यतिरिक्त बीजीएम ॲक्युरेट आहे, जो सीन्सला इन्हॅन्स करतो. सिनेमॅटोग्राफी कौतुकास्पद आहे. तू घेणार भरारी हे गाणं श्रवणीय आणि खूप एनर्जेटिक आहे. एकूण काय तर प्रयत्न प्रामाणिक होता, पण लिखाण, दिग्दर्शन आणि पटकथा याचा मारक ठरला.